नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण भारतीय चित्रपटसृष्टीचे पितामह म्हणून ओळखले जाणारे अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, तिहेरी भूमिका समर्थपणे निभावणारे व्ही. शांताराम यांच्याबद्दल जाणून घेत आहोत. भारतीय सिनेसृष्टीचे पितामह शांताराम राजाराम वनकुद्रे उर्फ व्ही. शांताराम 18 नोव्हेंबर 1901 साली कोल्हापुरात जन्मलेल्या शांताराम बापूंनी अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शन क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली. सुमारे 6 दशकं ते सिनेसृष्टीत कार्यरत होते. त्यांनी भारतीय सिनेसृष्टीला एकापेक्षा एक हिट सिनेमे दिले आहेत. व्ही. शांताराम यांनी लहान वयातच 1914-15 साली गंधर्व नाटक कंपनीत प्रवेश मिळवला. त्यानंतर महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या माध्यमातून त्यांनी सुरेखा हरण या मूकपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं होतं. बाबूराव पेंटर दिग्दर्शित या पहिल्याच सिनेमात ते कृष्णाच्या भूमिकेत होते. व्ही. शांताराम यांचे गाजलेले सिनेमे म्हणजे सिंहगड, श्रीकृष्णावतार, सती पद्मिनी, शहाला शह, सावकारी पाश, राणा हमीर, मायाबाजार, गजगौरी, भक्त प्रल्हाद, मुरलीवाला, सती सावित्री, महारथी कर्ण आणि बाजीप्रभू देशपांडे हे व्ही. शांताराम यांचे गाजलेले ऐतिहासिक आणि पौराणिक सिनेमे आहेत. 1927 साली नेताजी पालकर या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केलं. व्ही. शांताराम यांचा संत तुकाराम हा सिनेमा जगातील 3 सिनेमातील उल्लेखनीय सिनेमा मानला जातो. एकीकडे पौराणिक सिनेमा बनवत असताना बापूंनी अनेक उत्तमोत्तम सामाजिक सिनेमांची निर्मिती केली. जरठ विवाहावर टीका करणारा कुंकू, वेश्येच्या पुनर्जीवनावर भाष्य करणारा माणूस, हिंदू मुस्लिम दंगलीच्या पार्श्वभूमीवर मैत्रीचा संदेश देणारा शेजारी हे त्यांचे सामाजिक संदेश देणारे चित्रपट अफाट गाजले. शांताराम बापू आधी प्रभात फिल्म कंपनीमध्ये काम करायचे. मात्र नंतर त्यांनी राजकमल कलामंदिर ही स्वतःची चित्रपट निर्मिती कंपनी चालू केली. त्यांनी सिनेनिर्मितीच्या नवनवीन शैली निर्माण केल्या. सामाजिक, कौटुंबिक विषयावर अर्थपूर्ण सिनेमांच्या निर्मितीसाठी ते ओळखले जात. कलात्मक सिनेनिर्मिती हे व्ही. शांताराम यांचं खास वैशिष्ट्य समजलं जातं. व्ही. शांताराम यांनी अभिनेता म्हणून 25 सिनेमात काम केलं आहे, तर 92 सिनेमांची निर्मिती केली आहे. तसेच 55 सिनेमांच्या दिग्दर्शनाची धुरा त्यांनी सांभाळली. त्यांनी 1933 साली पहिला रंगीत सिनेमा बनवला. मराठीसह त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत देखील काम केलं आहे. भारतीय सिनेमाला योग्य दिशा देण्याचं काम त्यांनी केलं. व्ही. शांताराम यांच्या सिनेमांनी घेतला होता रसिकांच्या काळजाचा ठाव. नवरंग, पिंजरा, दो आखे 12 हात, चानी, बूंद जो बन जाए मोती, गीत गाया पत्थरोने हे व्ही. शांताराम यांचे सिनेमे रसिकांच्या काळजाचा ठाव घेतात. भारतीय सिनेसृष्टीच्या सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्काराने आणि पद्मविभूषणने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. 60 वर्षाच्या प्रदीर्घ कारकिर्दीत चित्रपट माध्यमावर जबरदस्त पकड मिळवून सातत्याने चित्रपट निर्मिती, दिग्दर्शनामध्ये शांताराम टच, मुंबईसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी स्वतःच्या मालकीचा अगदी अद्ययावत असा फिल्म स्टुडिओ, चित्रनिर्मितीपासून ते प्रदर्शनापर्यंत साऱ्या गोष्टी स्वतःपाशी बाळगणारा, चित्रपट उद्योगासाठी अहर्निश झटणारा आणि बालचित्र निर्मितीसाठी पुढाकार घेणारा अत्यंत कल्पक, धोरणी, बुद्धिमान आणि कष्टाळू निर्माता, दिग्दर्शक, संकलक व अभिनेता म्हणजे व्ही. शांताराम. व्ही. शांताराम उर्फ शांताराम राजाराम वनकुद्रे यांचा जन्म कोल्हापूर येथे मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. घरची आर्थिक परिस्थिती यथातथाच. शांताराम बापूंना शालेय शिक्षण अर्धवट सोडावं लागलं होतं. त्यांचे वडील राजाराम बापू यांचं कोल्हापूर येथे छोटंसं दुकान होतं, पण ते न चालल्यामुळे ते बंद करून त्यांनी हुबळी येथे हॉटेलचा धंदा सुरू केला. तिथे शांताराम बापू कब्बशा विसळायचं काम करायचे. शिवाय रेल्वेमध्ये गड्याचंही काम करायचे. दरम्यानच्या काळात त्यांनी बालगंधर्व नाटक मंडळीमध्ये प्रवेश मिळवला. ते नाटकांमध्ये छोट्या छोट्या भूमिका साकारू लागले. या काळात शांताराम यांचे मावस भाऊ बाबूराव पेंढारकर कोल्हापूर येथे बाबूराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत होते. तरुण व उत्साही शांताराम बापूंना ते महाराष्ट्र फिल्म्स कंपनीत घेऊन गेले. अत्यंत चिकाटीने व कष्टाळूपणे त्यांनी तिथे पडतील ती कामे केली. तरीही त्यांना सर्वप्रथम चित्रपटात पडद्यामागची कामे करावी लागली. ती व्यवस्थित होत आहेत हे पाहिल्यावर बाबूराव पेंटर यांनी त्यांना सुरेखा हरण या चित्रपटात कृष्णाची भूमिका दिली. साल होतं 1921. त्यानंतरच्या काळात शांताराम बापूंनी महाराष्ट्र फिल्म कंपनीत अनेक छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या. हळूहळू बाबूराव पेंटर यांची त्यांच्यावर इतकी मर्जी बसली की त्यांनी शांताराम बापूंना केशवराव धायबर यांच्याकडे नेताजी पालकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची संधी दिली. चित्रपटाच्या सर्व विभागांवर अभ्यास करून त्यामध्ये मिळवलेले प्रावीण्य आणि स्वतःचा चित्रपट दिग्दर्शन करून तो यशस्वी झालेला पाहून मिळालेला आत्मविश्वास तरुण आणि धडाडीच्या शांताराम बापूंना स्वस्थ बसू देईना. त्याचबरोबर महाराष्ट्र फिल्म कंपनीमध्ये मिळत असलेली असंतोषपूर्ण वागणूक पाहून शांताराम बापूंनी भागीदारीत नवीन चित्रसंस्था निर्माण करण्याचं ठरवलं.
भांडवलासाठी सीतारामपंत कुलकर्णी यांनाही भागीदारी देण्यात आली आणि 1 जून 1929 रोजी कोल्हापूर येथे प्रभात फिल्म कंपनीची स्थापना झाली. 1929 ते 1932 या काळात प्रभातने 6 मूकपट निर्माण केले. त्यापैकी 5 मूकपट शांताराम बापू यांनी दिग्दर्शित केलेले होते. उदयकाल या मूकपटात त्यांनी शिवाजी महाराजांची भूमिका केली होती. प्रभात फिल्म कंपनीच्या मूकपटाने शांताराम बापूंच्या नावाला स्थैर्य प्राप्त झालं. 1932 साली प्रभातने अयोध्येचा राजा व अयोध्ये का राजा मराठी आणि हिंदी हे बोलपट सादर केले. त्यांचे दिग्दर्शनही शांताराम बापू यांचंच होतं. प्रभातच्या या पहिल्याच बोलपटात सारा महाराष्ट्र ढवळून गेला होता. प्रभातमधील काळात त्यांनी सैरंध्री हा सप्तरंगी बोलपट हिंदी भाषेत सादर केला. त्यानंतर 1934 साली पुणे येथे कंपनीचं स्थलांतर झाल्यावर अमृत मंथन, धर्मात्मा, कुंकू, माणूस, शेजारी असे उत्तमोत्तम बोलपट त्यांनी सादर केले. 1942 साली प्रभात फिल्म कंपनीच्या इतर भागीदारांशी बेबनाव झाल्याने त्यांनी प्रभात फिल्म कंपनी सोडली व मुंबई येथे स्वतःचा स्टुडिओ घेऊन तेथे राजकमल कला मंदिर ही स्वतःची चित्रसंस्था स्थापन केली. लोकशाहीर, रामजोशी व अमर भूपाळी हे 2 चित्रपट मराठीतून सादर केले. स्वतःच्या चित्रसंस्थेत त्यांनी भक्तीचा मळा, जीवनयात्रा, भूल, तूफान और दिया, मौसी वगैरे चित्रपट निर्मिले, पण त्याचे दिग्दर्शन इतरांकडे सोपवलं होतं. तसेच फूल और कलिया, काले और गोरे, राजा रानी को चाहिए पसीना हे 3 बालचित्रपट त्यांनी निर्माण केले. 1927 ते 1980 या जवळजवळ 60 वर्षाच्या प्रदीर्घ काळात शांताराम बापूंनी अनेक चित्रपटातून सामाजिक समस्या मांडल्या. धर्माबाबत अंधश्रद्धा बाळगून पशुबळी व नरबळी देऊ नका असा संदेश त्यांनी अमृत मंथन या चित्रपटातून दिला होता. धर्मात्मा या चित्रपटाद्वारे हरिजनांचा उद्धार या महात्मा गांधींच्या शिकवणीचा पुरस्कार केला. जरट, विवाहाची समस्या कुंकू या चित्रपटात मांडली. शेजारी या चित्रपटात हिंदू मुस्लिम ऐक्य मांडलं. स्त्रीच्या आहारी गेल्याने एका साधू संन्यासाचं पतन कसं होतं याचे चित्रण पर्वत पे अपना डेरा या चित्रपटाद्वारे केलं. सुप्रसिद्ध पत्रकार व चित्रनिर्माते K.A. अब्बास यांच्या कादंबरीवरून त्यांनी डॉक्टर कोटणीस की अमेरिका हाणे 1946 हा चित्रपट यामध्ये ध्येयसक्त असणाऱ्या तरुण भारतीय डॉक्टराचं चित्रण केलेलं आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर भारतामध्ये काळा बाजार बोकाळला होता. त्यामुळे समाजाला कसा धोका संभावतो ही गोष्ट अत्यंत चातुर्याने त्यांनी अपना देश यामध्ये मांडली. बहुभाषिकांनी एकत्रित आल्यास समाजाची जडणघडण चांगली होईल असा संदेश 3 बत्ती 4 रास्ता या चित्रपटात दिला गेला. खाण कामगारांच्या समस्यांना सुरंग या चित्रपटाद्वारे हात घातला. जनक जनक पायल बाजे या चित्रपटाने उत्पन्नाचे उच्चांक गाठले. त्यामुळे चित्रपटसृष्टीतील त्यांच्या मित्रांनी त्यांना समजवून सल्ला दिला की यशाचं शिखर तुम्हाला दिलं आहे. शिवाय यापुढे नवीन काय देणार, तेव्हा आत्ताच निवृत्ती घ्या. नवीन काय देणार या प्रश्नाने शांताराम बापू विचारात चांगलेच गर्क असताना औंध राजाने कैदी सुधारण्याची काढलेली शाळेसंबंधी गदी माडगुळकरांनी त्यांना माहिती दिली. त्यावर शांताराम बापूंनी 2 आखे 12 हात हा अलौकिक चित्रपट बनवला. कथा पटकथा गदिमा यांची होती. 2 आखेने बर्लिन महोत्सवात पारितोषिक पटकावून शांताराम बापूंच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. त्यानंतर पुन्हा शांताराम बापूंनी नवरंग हा तांत्रिक चित्रपट काढला. तर पिंजरा या मराठीतील पहिला सप्तरंगी चित्रपट हिंदी भाषेतही सादर केला. त्यानंतर सातत्याने ते मराठी चित्रपट देत राहिले. 1987चा झंजार हा चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केलेला अखेरचा चित्रपट ठरला. चित्रपटसृष्टीसाठी व्ही शांताराम यांनी अनेक प्रकारे महत्त्वपूर्ण कामगिरी केली. फिल्म ॲडवायझर बोर्ड, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सेन्सॉर या संस्थांचे अध्यक्षपद त्यांनी काही काळ भूषवले. तसेच भारतीय चित्रपट निर्मात्यांची संस्था इम्पा व भारतीय चित्रपट समस्यांना तोंड फोडणारी एकमेव संस्था इम्पडा या संस्थांचेही अध्यक्षस्थान त्यांनी सांभाळलं. फिल्म प्रोड्युसर गिल्ड याचे ते सर्वप्रथम अध्यक्ष होते. भारत सर चिल्ड्रन फिल्म सोसायटीचे ते अध्यक्ष होते. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीवर प्रकाश पाडावा या उद्देशाने त्यांनी 1986 साली शांताराम हे आत्मचरित्र लिहिले. नागपूर विद्यापीठाने डॉक्टरेट देऊन त्यांचा बहुमान केला. तर भारत सरकारतर्फे त्यांना 1992 साली मरणोत्तर पद्मविभूषण व 1986 साली दादासाहेब फाळके पारितोषिक देऊन सन्मानित केलं होतं. व्ही शांताराम यांनी त्यांच्या आयुष्यात 3 लग्न केली होती. 1921 मध्ये वयाच्या 20व्या वर्षी पहिली पत्नी विमलबाई यांच्याशी त्यांनी लग्न केलं. 1941 मध्ये त्यांची दुसरी पत्नी अभिनेत्री जयश्री हिच्याशी त्यांनी विवाह केला, ज्यांच्यासोबत त्यांनी शकुंतला या चित्रपटामध्ये एकत्र काम केलं होतं. जयश्रीसोबत त्यांना 3 मुले होती. एक मुलगा मराठी चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता किरण शांताराम आहे, तर 2 मुली अभिनेत्री राजश्री आणि तेजश्री. त्यांनी तिसरं लग्न 1956 साली
अभिनेत्री संध्या यांच्याशी केलं. दुसरी पत्नी जयश्रीला घटस्फोट दिल्यानंतर व्ही शांताराम यांनी एका महिन्याच्या आतच संध्या यांच्याशी लग्न केलं होतं. संध्या आणि शांताराम यांनी एकत्र चित्रपटात काम केलेलं आहे. संध्या यांनी मोजके चित्रपट केले, पण त्याची छाप अजूनही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. शांताराम यांचं 30 ऑक्टोबर 1990 रोजी मुंबईत निधन झालं आणि भारतीय चित्रपटसृष्टीचा एक प्रचंड आधारस्तंभ कोसळला.